नमस्कार. पाटलांचा वाडा राजकीय सामाजिक ग्रामीण बातम्यामध्ये आपले स्वागत आहे. सर्वांना माझी एक विनंती आहे की हे व्हिडिओ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवा. जे आज घडतंय ते बाबासाहेबांनी तेव्हाच पुस्तकात लिहून ठेवलं होतं. द प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, चलन अस्थिर असेल तर सर्वात जास्त फटका गरीब माणसालाच बसतो. आज महागाई वाढते, पगार तेवढाच राहतो, बचतीची किंमत कमी होते. हेच तर आपण पाहतोय. म्हणून हे पुस्तक अर्थशास्त्र नाही, आर्थिक न्यायाचं शस्त्र आहे. कारण बाबासाहेबांनी पैसा म्हणजे फक्त नोटा नाणे नाही, तर सामान्य माणसाच्या आयुष्यावर परिणाम करणारी शक्ती म्हणून पाहिला. 1923 साली लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी आज 2025 मध्येही का महत्त्वाचं आहे? पॉइंट 1. बाबासाहेब म्हणाले, पैसा स्थिर नसेल तर समाजात विषमता वाढते. पॉइंट 2. आज महागाई, EMI, कर्ज, बेरोजगारी हे सगळे प्रश्न चलन व्यवस्थेशी जोडलेले आहेत. पॉइंट 3. बचत कमी होते आणि गरीब अधिक गरीब होतो. हेच बाबासाहेबांनी आधीच ओळखलं होतं. म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक नाही, तर ते सामान्य माणसाच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आवाज आहे. हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.